निखिल सदगीरचे सगळे मित्र पुरटे वर्गणी मागितले तर देती नाही, ते गोळा करायला येते नाही. वर्गणीच मागित होतं, मामाने लगेच काम लावून दिलं, वय म्हणे शिंद्याला जाय. मग काय निघालो मी चिकू. ते काय माहिती का मित्रांनो, अक्षर तृतीयाचा ना मामीला उपवास आहे, त्यामुळे फळण ते आणायला चाललो होतं. आणि आपण कृष्णाला ना लाडाने चिकू म्हणतो. शिंद्यामध्ये आलो मित्रांनो पुलाखाली. तिथं इथून तिथून निसते बाप्पाच्या मूर्त्याच होत्या, सगळ्या मूर्त्या होत्या. मग मामीला फळं वगैरे घेतले तिथूनच. मग भूक लागली होती, कृष्णाला म्हटलं चाल समोसे तरी खाऊ. मग समोसे खाल्ले आणि मामाला पण पार्सल घेतले. मामाला पार्सल ते आणून दिलं समोसे ते. आणि गायंका आलो. मग गायंका आलो तेवढ्यात कॉलेजचे पोरं मस्तपैकी JBLचे साऊंड लावून दिले. ते फुल मोठा आवाज आणि फुल नाचत होते पोरं पोरी सगळे. गायंकडून घरी आलो. मग पाऊस चालू झाला, बसलो होतो मंदिरापाशी. विशाल भाऊ म्हणे पाऊस चालू झाला, मग काय करायचं, चालू वर्गणी आणायला लागेल. पाऊस चालू झाला मग काय थांबून घ्यायचं का, वर्गणी तर मागायलाच लागेल ना. मग तिथून क्रेशर आलो, तिथं वर्गणी घेतली. मग तिथून चिखल तुडीत मी विशाल संतोष दुसरी वर्गणी घेतली त्या क्रेशरवरून. मग तिथून आपल्या अण्णाच्या मन्नत कन्स्ट्रक्शनपाशी आलो. मग तिथं घेतली वर्गणी. तिथून घरी यायला फार अंधार झाला. आईने शिव्या दिल्या. आईच्या शिव्यांचं काय वाटत नाही आपल्याला प्रसादावाने राहते आईच्या शिव्या, त्यामुळे काय एवढं लोड नाही घेत. पोरं म्हणे चला रात्री जायचं गणपती आणायला. मग काय निघालो पिकअपमध्ये. मग पिकअपमध्ये बसून निघालो गणपती बाप्पाला आणायला. मग गणपती बाप्पाला उचललं पिकअपमध्ये ठेवायला. मग गणपती बाप्पाला पिकअपमध्ये घेऊन आलो घरी. कसा आहे आपला महोदरीचा राजा मित्रांनो. गणपती बाप्पाला मंदिरात ठेवलं, बसलो मग तिथंच. विश्लेने डेग व गाणे लावले होते, बाकी सगळे मोबाईल पास बसले होते. चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चला.